आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्याबद्दल मी त्यांच्या जीवनातला खरा प्रसंग सांगणार आहे. लोकमान्य टिळक खूप कष्टाळू व अभ्यासू होते, म्हणून इतरांनी असेच असावे असा त्यांचा आग्रह. कोणी जर काम चुकारपणा केला तर त्यांना भयंकर राग येत असे. कोणी जर अभ्यास टाळण्याचा प्रयत्न केला मग तर विचारायलाच नको. लोकमान्य टिळक कशी शिक्षा देत असे माहितीये? एक दिवशी त्यांचा मोठा मुलगा जेवण करून बाहेर चालला होता. तेवढ्यात त्यांच्या बाबांनी म्हणजेच टिळकांनी त्याला हाक मारली. राम, ए राम, इकडे पाहू. काय हो बाबा, तुझं जेवण झालं नाही? हो बाबा, पण राम, तू आज फुकट जेवलास का जेवण कमावलंस? म्हणजे मला काही समजलं नाही. जसं तू शाळेत जातोस, फी भरतोस की नाही? हो बाबा, तशी घरची पण फी भरावी लागते. मग मी घरी जेवायसाठी आईला पण फी द्यायची. हो तर हां, पण शाळेतली फी वेगळी आणि घरची फी वेगळी. शाळेतली फी म्हणजे आपण पैसे देतो आणि घरातली फी म्हणजे रोजचा अभ्यास. मग तू आज अभ्यास केला होतास का? नाही बाबा, माफ करा. हां, माफी नाही, चुकीबद्दल शिक्षाही हवीच. उद्या दुप्पट फी भरावी लागेल, म्हणजेच दुप्पट अभ्यास. कळलं का मुलांनो? जर मुलांनी रोज अभ्यास केला तरच टिळक मुलांना जेवू देत. जर का मारली अभ्यासाला बुट्टी तर जेवायला सुट्टी. अशीच कडक शिस्त टिळकांची होती, कारण ते शिस्तप्रिय होते. धन्यवाद.